डे 85. सकाळी सकाळी अक्षाचा क्यूटनेस बघा. आज चेकआउटचा दिवस होता, बट या कॅफेचे ओनर आकाश आज बाहेरगावावरनं परत आलेले. सो पहिल्या मजल्यावर असणारं त्यांचं कॅफे दाखवला, ते आम्हाला वर घेऊन गेले. अँड वाव, व्हॉट अन एस्थेटिक प्लेस इट वॉज. या जागेचा प्रत्येक कोपरा हँडमेड गोष्टींनी त्यांनी स्वतः सजवलेला होता. तसं आर्ट क्युरेटर असल्यामुळे या जागेची टोटल वाईबच आर्टिस्टिक होती. पण वॉशरूम मध्ये खूप सुंदर स्केचेस आणि पेंटिंग्स केलेले. एका शेल्फवर ही एक हॉट व्हील्स दिसली, तर त्यांनी ती मला गिफ्टच करून टाकली. सो मी त्याच्यावर त्यांची साईन घेतली एक मेमरी म्हणून. आणि फायनली नकुबाई आणि बबनरावला बाय करून आम्ही आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. सो आज आम्हाला सौम्याचे आई बाबा आणि तिच्या 2 बहिणी भेटणार होत्या आणि आमचा पुढचा स्टे करणार होतो घोटीजवळ असणाऱ्या सॅफरन स्टेजच्या प्रॉपर्टी झेन मध्ये. एकदम मॉडर्न एक्सपोज आर्किटेक्चर वाली बिल्डिंग होती, प्लस खूप सारी ओपन स्पेस आणि पेट फ्रेंडली सुद्धा. सिंपल आणि कोझी रूम्स होते, असं काहीसं बाथरूम होतं, एक कॉमन सिटिंग अँड डायनिंग एरिया होता आणि हा मोठा हॉल होता चिल करायला. खूप सारे गेम्स आणि ते खेळायला खूप मोठी स्पेस आणि कडवा धरणाचा हा मस्त व्ह्यू. ऑल्सो जेवण इनहाऊसच आहे आणि खूपच यमी होतं. सगळ्यांच्या जेवणाबरोबर पोरांना पण खायला दिला आणि मग सगळे चिल करत हॉलमध्ये पडलेले. तेव्हा सौम्या आणि हापूसची आर्ग्युमेंट ऐका. थोडा वेळ आउटडोर गेम्स खेळून मग सनसेट बघायला सगळे शेताकडे निघाले. टोमॅटो सारखाच लाल लाल सूर्य कधी मावळला कळलंच नाही आणि मग आकाशातले सुंदर कलर्स बघून आपण परत निघालो. बाजूलाच शेतीतली कामं चालू होती. ओव्हरऑल या प्रॉपर्टीत पण शेती आहेत. संध्याकाळी चाय नाश्त्यानंतर सौम्याने सगळ्यांना योगा करायला लावलं. चिल मध्ये मूवी बघत पडलेलो तेव्हा जेवण आलं आणि स्वादिष्ट असं जेवणाचा उपभोग घेत आपला दिवस संपला. भेटतो दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.